हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी आलेली आहे अयोध्यामध्ये. अयोध्या म्हणजेच श्रीराम जन्मभूमी. या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माझी अयोध्याची टूर दाखवली आहे आणि तुम्हाला अयोध्याबद्दल संपूर्ण इन्फॉर्मेशनसुद्धा मिळणार आहे. अयोध्यामधलं सर्वात मेन अट्रॅक्शन म्हणजे श्रीराम मंदिर, जे की आत्ताच नवीन बांधलेलं आहे. अयोध्याचं कॉरिडॉरसुद्धा मी फिरले आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आणि तुम्ही जर का अयोध्याला यायचं प्लॅनिंग करत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच असणार आहे. अयोध्याचं जे राम मंदिर आहे त्याच्यापासून 200 मीटरच्या डिस्टन्सवरती आम्ही राहतोय, जे की हे आहे जनक नंदिनी होमस्टे. काल रात्री आमची 12ची जी प्रयागराजवरनं जी इथे पोचणार होती ट्रेन, ती 11:50ला पोचली आणि आम्ही बरोबर 11:50 किंवा 12च्या सुमारास इथे आलो. एरिया वगैरे खूप चांगला आहे. तर चला आता राम मंदिराच्या दर्शनाला जाऊ. आता आम्ही चाललेलो आहोत हनुमानगडीला. त्या साईडला जे तिथे मंदिर आहे आणि ह्या साईडला तुम्हाला चालत यावं लागतं. इथे हनुमानगडी आहे. सकाळी 6:30 वाजलेत. आम्ही थोडं लवकरच निघालो बिकॉज नंतर हनुमानगडीच्या इथे खूप जास्ती गर्दी होते. गाईज इथे खूप सारे वानर आहेत. सो ते फोन घेऊन जातात किंवा गॉगल वगैरे घेऊन जातात. त्यांना असं वाटतं की खायची गोष्ट आहे आणि ते देत नाही. सो तुम्ही व्हिडिओ वगैरे काढताना बी अवेअर बिकॉज तुमचा फोन जाऊ शकतो. सकाळी 7 वाजताची गर्दी आहे आणि एवढी गर्दी आत्तापासूनच आहे हनुमानगडीला. जसं जसं वेळ होत जातो तसं तसं जास्ती गर्दी वाढत जाते. इथे एक पेढ्याचं दुकान आहे आणि आम्ही तिथेच आमचे शूट वगैरे काढले आणि आईसुद्धा खूप छान तयार झाली आहे. तिने राम मंदिरसाठी खास ऑरेंज कलरचा असा सुंदरसा ड्रेस घातला आहे. इथे राम मंदिरच्या इथेच उडपी एक्सप्रेस आम्ही तिथे खायला आलो आणि आमचं हनुमानगडीचं दर्शन खूप छान झालं. आय मीन थोडीशी गर्दी होते बट तिथे आम्हाला एक 15-20 मिनटात आरामात दर्शन झालं आणि आता मी पहिले नाश्ता करणार आहोत आणि मग जाणार आहोत मेन राम मंदिरच्या दर्शनाला. सो आम्ही आता फायनली अयोध्या मंदिराच्या आत चाललेलो आहोत आणि इथे लॉकर सुविधा, तुम्हाला फोन आतमध्ये नाही नेता येते. तर आम्ही आता पहिले फोन सबमिट करणार आहे. तर चला रामलल्लांच्या सुंदर असे दर्शन घ्यायला जाऊयात. खूप सुंदर असं कॉरिडॉर बांधलं आहे इथे आणि ही लाईनची व्यवस्था आहे. जास्ती गर्दी नाही आहे तरी बघू आपलं दर्शन किती वेळात होतं. मला समोर राम मंदिरचा कळस दिसत असेल आणि इथे सगळी लॉकर सुविधा आहे. इतकं सुंदर वाटतं ना इथे आल्यावरती. गाईज आत्ता वाजल्यात 12 आणि आम्ही निघालोत. आपण कुठे चाललोत? मोरियन मिष्टान भंडाराला चाललोत आणि आमचं राम मंदिरचं दर्शन खूप सुंदर झालं आहे. आय मीन इतके सुंदर जवळून दर्शन झालं आहे. आतमध्ये फोन बिलकुल अलाउड नाही आहे पण भाई साहब इतकं छान झालं आहे. आम्ही रात्रीसुद्धा एकदा दर्शन करण्याचे ट्राय करणार आहोत पण एवढी गर्दी नसते. जर का तुम्ही आत्ता 12च्या टाईमला गेलात तर तुम्हाला गर्दी लागेल पण आम्ही सकाळी गेल्यामुळे आम्हाला एवढी गर्दी नाही लागली. खूप सुंदर दर्शन झालं. आमचं 9:30-10पर्यंत दर्शन झालेलं आणि आम्ही बाहेरसुद्धा पडलेलो. सकाळीच आमचं बडे हनुमानजींचं सुद्धा दर्शन झालं आहे. तर चला आता काहीतरी जेवायला जाऊयात. इथे मागे आमचं हॉटेल आहे वळलं की लेफ्टमध्ये आणि इथे समोरच राम मंदिरचं एंट्रन्स गेट आहे. सो तुम्हाला कळतच असेल की किती जवळ आहे हे आमचं जे हॉटेल आणि तुम्ही सुद्धा जवळच राहायचे ट्राय करा. हे मार्केटमध्ये काल काही नव्हतं, आज फुल गर्दी आहे आणि आता थोडी थोडी गर्दी वाढत चालली आहे जशी जशी दुपाराने संध्याकाळ होत चालली आहे.
आम्ही आलू समोसा मागवलाय, तर टेस्ट करून बघू कसा आहे. आणि लस्सी कसा आहे. कसं आहे. आमचं इथे खाऊन झालं आणि तुम्ही बघू शकता की हे किती गरम गरम इथे जलेबी वगैरे बनवतात. आणि हे होतं ते मौर्या मिष्टान भंडार. अयोध्याचं जे मेन मंदिर आहे ना, तिकडनं तुम्ही स्ट्रेट चालत आलात तरी तिथे तुम्ही 1 किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला पुढे चालत यायचं आहे. तिथे तुम्हाला मौर्या मिष्टान भंडार मिळेल आणि आम्हाला तर तिकडचं सगळंच आवडलं आहे. सो मी तुम्हाला नक्की प्रेफर करेल की तुम्ही इथे नक्की या खायला. तर आता आम्ही हनुमानगडीच्या इकडनं ती ई रिक्षा टाईप घेऊन आलेलो आहोत. हे असं आहे बघा, 20 रुपीजमध्ये. आणि आता आम्ही चाललेलो आहोत नागेश्वर मंदिराकडे आणि तिकडनं आम्ही जाणारच नया घाट, जिथे शरयू नदी आहे. आणि आम्ही आत्ताच हे काउंटर विकत घेतलं आहे अयोध्यामध्ये. हे जे आहे मागे, हे आहे नया घाट. खूप सुंदर दिसतंय. तर आत्ता मी आलेली आहे खूप फेमस जागेवरती, ज्याचं नाव आहे रामकी पेढी. अयोध्यामध्ये ही जागा खूप फेमस आहे कारण की इथे त्यांनी रिव्हर वॉटर डायव्हर्ट केलं आहे. आणि जर का तुम्हाला सेफली आंघोळ करायची असेल, नदीत डुबकी मारायची असेल, तर तुम्ही इथे निश्चिंतपणे येऊ शकता. आणि हे शरयू नदीचं पाणी आहे. ऑफकोर्स खूप सारे जण आत्तासुद्धा आंघोळ करत आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा दिवाळी किंवा दीपोत्सव असतो तेव्हा हा पूर्णपणे घाटाच्या इथे दिवे लावलेले असतात, त्यामुळे अजून सुंदर दिसतं आहे सगळं. तर चला आपण अजून जवळून जाऊन बघूया. तर आता मी इकडनं चाललेलो आहोत दशरथ महलला. आणि आम्ही तर बँगलोर कॅन्टीन म्हणून अयोध्याच्या इथेच आहे. जे मंदिर आहे राम मंदिर, त्याच्याजवळ आम्ही पहिले तिथे जेवलो. तिथे म्हणजे स्नॅक टाईप खाल्ला आम्ही, डोसा वगैरे. खूप चांगली क्वालिटी होती. आणि आता चाललेलो आहोत दशरथ महलला. माझ्याकडे तुम्ही बघू शकता, हे आहे दशरथ महल. तर हा आहे दशरथ महल. इथेच श्रीराम लहानपणी राहायचे. आणि रामनवमी खूप जवळ येत आहे, त्या कारणाने खूप जास्ती छान सजवलेलं आहे.
ये पॉपकॉर्न नहीं होता आता उसमें? ऊपर होता है लेकिन अभी नहीं होगा, इतना बिक जाएगा तब खराब हो जाता है। ये भी इसका ही बना है ना? और एक बनाइए। गाईज ही रामाची मूर्ती आहे ना, ही रिअल सोन्याची आहे आणि ही बरोबर लॉकर रूमच्या इकडनं शेड आलो ना की एंट्रीच्या इथं आहे आणि इकडनं टेम्पलकडे जायला रस्ता आहे. पण आपण तो फोन नाही घेऊन जाऊ शकत. तर पप्पा ही मूर्ती कशी वाटते तुम्हाला? खूप सुंदर आहे, एकदम सुंदर, आवडली? खूप आवडली. आई तुला कशी वाटते ही मूर्ती? आणि ॲक्च्युली आईने हे लावलं जय श्रीरामचं, मी लावायचं राहिलं होतं, पण आता आम्ही चाललो अमावा टेम्पलला. दादा तुला कशी वाटली? खूप छान आहे मूर्ती, खूप मस्त वाटते. आम्हाला सगळ्यांना खूप जास्त आवडली आहे आणि तुम्ही इथे येऊन फोटो काढू शकता. इथे फोटो काढायला अलाउड आहे. यु नो वॉट, अमावा जे टेम्पल आहे ना ते श्रीरामांचं कुलदैवत आहे आणि आम्ही आता त्याच मंदिराला चाललो आहे. ते 9:30पर्यंत चालू असतं. गाईज आम्ही आता चाललेलो आहोत राम मंदिरापासून बाहेर आणि हे मंदिर इतकं जास्ती सुंदर आहे, म्हणजे इतकं सुंदर बांधलं आहे. आम्ही जेव्हा याची प्राणप्रतिष्ठापना बघितली होती मंदिराची किंवा मंदिर तयार झाल्यावरती जे सेरेमनी झालेली ती सगळी बघितल्यावर इतकं जास्ती येऊ वाटत होतं इथे. आणि फायनली आज आम्ही आलो आणि इतकं ड्रीम कंप्लीट झाल्यासारखं वाटतं आणि इतकी मजा आली. इतकं सुंदर रामाची मूर्ती आणि खूप जवळून दर्शन आहे. आय मीन एवढा जवळून दर्शन आहे की खरंच ते जी मूर्ती आहे ना ती अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहे. तुम्ही देखील तुमची नेक्स्ट ट्रिप नक्की 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 अयोध्याला काढा. इतकं सुंदर मॅनेजमेंट आहे, इतकी जास्ती सिक्युरिटी आहे, खरंच खूप जास्ती सपोर्टिव्ह स्टाफ आहे इथे. आणि माझा आता एक्सपिरियन्स अयोध्यामधला खूप खूप भारी आहे. आणि तुम्ही जेव्हा त्याचं मंदिराचं कन्स्ट्रक्शन वगैरे बघाल ते सुद्धा इतकं सुंदरपणे त्याच्यावरती कार्विंग वगैरे केलं आहे, इतकं मस्त आहे ना. सो तुम्ही देखील तुमची नेक्स्ट ट्रिप प्लॅन करत असाल तर अयोध्याला नक्कीच करा. आणि हा होता माझा आजचा व्लॉग. तुम्हाला जर का माझा व्लॉग आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला अयोध्याच्या रिलेटेड काहीसुद्धा क्वेरीज असतील तर मला कमेंटमध्ये विचारा. दॅट्स इट फॉर टुडे. बाय बाय, गुड नाईट. भेटूयात वाराणसीत.